2 विषयांवर लोकांना आवाहन केलं होतं, की जर तुमचे काही विषय असतील जे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेले किंवा एखादा केस तुमचे ॲप्लिकेशनवर किंवा मुद्द्यांवर दाखल असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवे असेल आणि किंवा जे काही चाललेलं आहे इन्व्हेस्टिगेशन वगैरेमध्ये किंवा इतर काही गोष्टी असतील जे तुमचे काही डिस्प्यूट असतील, काही असे लोक असतात जे लँड ग्रॅबर्स असतात किंवा इतर अशी गोष्टी असतील. आणि दुसरा जो मुद्दा होता तो सावकारीचे संदर्भात होता, की काही आमच्याकडे लोक येतात की साहेब आम्ही काही पैसे लोनवर घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही फेटाळलेला पण आहेत, परंतु अजूनही ते लोक आम्हाला त्रास देत आहे. आणि हे असे विषयांवर काही आम्ही पाहिलेलं आहे की काही लोक आत्महत्यापर्यंत पोहोचतात किंवा स्वतःला संपवून टाकतात. मग हे जे मुद्दे आहे आज आमच्याकडे जवळपास 200 सव्वा 200 लोक आले होते आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची तक्रार होती. ते तक्रार आमचे पोलीस निरीक्षक होते पोलीस कमिशनरेटमध्ये, ते त्यांनी ऐकून घेतली आणि नोंद घेतलेली आणि त्याच्याबद्दल आम्ही कारवाईही केलेली आहे. तसेच त्याच वेळेस डी-सी-पी आमचे संबंधित 5 जूनचे होते, तसेच ॲडिशनल जी-पी आणि आम्ही स्वतः होतो तिथे. हे जे आहे ते आम्ही असं करतोय की लोकांना न्याय मिळावे, लवकर मिळावे आणि जर त्यांची काही तक्रार असतील तर ते त्याच्या समाधान त्यांना मिळालं पाहिजे. हे निर्देशनास आलेलं आहे की ज्यावेळेस रजिस्ट्री असतात एक माणूसची आणि दुसरा माणूस पण त्याच्यात डिस्प्यूट क्रिएट करतात किंवा लँडबद्दल अजून एक आखणी पत्र वगैरे असं काही आणतात. मग हे जे आमचे समोर हे मुद्दे आलेले आहे आणि त्यांच्यावरही आम्ही जर कोणी त्यांच्याशी मिश्रित असला म्हणजे इन्व्हॉल्ड असला संबंधित डिपार्टमेंटच्या, तर त्यांनाही त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे. कारण त्या डिपार्टमेंटची जिम्मेवारी आहे एक इन्क्वायरी करण्याची किंवा ते जे जमीन आहे त्याच्यावर ऑलरेडी कोणाची रजिस्ट्री आहे ते नवीन कसे माणूसचं नाव त्याच्यात येतो, कसे ते इन्फॉर्मेशन लीक होतात, तर ते सगळे मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही काम करणार. माझं आव्हान राहील की तुम्ही ज्यावेळेस कुठलेही जमीनच्या फ्लॅट वगैरेचा सौदा करतात तर तुम्ही बघून घ्या की त्याच्यात काही डिस्प्यूट आहेत का, कोणाचे नावावर आहे, ते टायटल वगैरे क्लिअर आहेत का. तर ते सगळी गोष्टी केल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल पुढे जा किंवा सौदा करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला अडचण होणार नाही. एक SOP पण आम्ही इतर डिपार्टमेंट्सला विचारून एक डिक्लेअर करणार आहे की असं जर त्यांनी केलं तर त्यांना लोकांना जे याच्यात जातात किंवा जमीन सौदे वगैरेमध्ये तर त्याचा त्यांना फायदा होईल.